Hello, my dear students. Myself, Manohar Patil, and we are looking for the lesson Big Data, Big Insights. In earlier video, we saw that what is big data and the uses of big data. Now, in this video, we are going to see the second use of big data, that is understanding the weather patterns. Okay, so let's start with this second use, understanding the weather patterns. There are weather sensors and satellites set up all around the globe. आपल्या या पूर्ण ग्लोबमध्ये वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइट्स हे सेटअप करण्यात आलेले आहेत. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि या वेदर सेन्सर्समुळे आणि सॅटेलाइट्समुळे काय होतं आहे की वेदरमध्ये काही चेंजेस होत असतील किंवा काही घडामोडी होत असतील तर हा जो डेटा आहे, ही जी माहिती आहे, ही कंटिन्युअसली आपल्यापर्यंत पोहोचते आहे. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आणि या डेटाच्या मदतीमुळे काय होणार आहे, वातावरण कसं असणार आहे किंवा वातावरणात काय बदल होणार आहे हे आपल्याला समजतं. वेदर पॅटर्न्स गिव्ज अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, त्सुनामी एटसेट्रा. आणि या वेदर पॅटर्नमुळे वेदर संदर्भात जी माहिती आपल्याला मिळते आहे तर त्याच्यानं आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉर्निंग्स देखील मिळतात. बरोबर. इम्पेंडिंग मीन्स अबाउट टू हॅपन, काय घडणार आहे. तर याच्या संदर्भातल्या काही घडामोडी आपल्याला यांच्या सूचना दिल्या जातात. नॅचरल कलॅमिटीज, त्याच्यामध्ये म्हणजे ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, फॉर एक्झाम्पल फ्लड्स, अर्थक्वेक्स, त्सुनामी, तर या संदर्भातल्या सूचना आपल्याला आधीच दिल्या जातात. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि या बिफोर वॉर्निंग्समुळे काय होतं, वी गेट प्रिपेअर्ड, आपण प्रिपरेशन करू शकतो. टू कॉम्बॅट, त्याला फेस करण्यासाठी आपण प्रिपरेशन करू शकतो इन ॲडव्हान्स, अगोदरच. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि या वेदर सेन्सर्समुळे, सॅटेलाइट्समुळे, याच्यामुळे जो डेटा आपल्याला मिळतो आहे, तर या डेटाच्या साहाय्याने आपण वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग ऑल्सो. ग्लोबल वॉर्मिंगचा जो इश्यू आज आपण फेस करतो आहोत, तर त्याचा स्टडी करायला आपल्याला या माहितीच्या आधारे मदत होते. आणि आपण प्रेडिक्ट करू शकतो वेअर वी कॅन गेट द नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. वॉटरसारखे आणखी काही जे नॅचरल रिसोर्सेस असतील तर ते आपल्याला कुठं उपलब्ध होऊ शकतात. तर या स्वरूपाची मदत आपल्याला या बिग डेटाच्या सहाय्याने वेदर पॅटर्न्स अभ्यासण्यासाठी होत असतो. ओके, नाव लेट्स सी द थर्ड यूज ऑफ बिग डेटा, हेल्थ केअर इंडस्ट्री. तर हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये बिग डेटाचा वापर कसा केला जातो, त्याचा काय उपयोग होतो, त्याचा काय बेनिफिट आहे, हे आपण पाहणार आहोत. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आजकाल आपण पाहतो आहोत की लोकांमध्ये अवेअरनेस आलेली आहे. कशाविषयी, हेल्थविषयी एक जागरूकता आलेली आहे. द स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. तर आपण आज मार्केटमध्ये आपण पाहतो आहोत की जे वॉचेस आहेत, व्रिस्ट वॉच, तर ते व्रिस्ट वॉचचं जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे. तर आता स्मार्ट वॉच आलेली आहे. आपण मनगटावर जी वॉच वेअर करतो तर ते स्मार्ट वॉच, त्याच्यानंतर अदर वेअरेबल्स, अजून काही परिधान करण्यासारख्या दुसऱ्या गोष्टी आहेत. ब्रेसलेट असेल किंवा गळ्यामध्ये बांधण्यासाठी असेल,
किंवा हेल्थ ॲप्स आहेत. आपण जो मोबाईल आपण वापरतो स्मार्टफोन, अँड्रॉइड फोन, तर त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ॲप्स आपण यूज करतो त्याच्यामध्ये हेल्थ ॲप्स पण आपण अपलोड करत असतो किंवा डाउनलोड करत असतो. तर यांच्या साहाय्याने काय मदत होते आहे आपल्याला? कलेक्टिंग डेटा. आपल्या हेल्थ संदर्भातला डेटा हे आपल्याला कलेक्ट करतात. बरोबर. We can say that they are our own mini biomedical research devices. Okay, the smart watches, wearable things, health apps, these are considered as the biomedical research devices. The bio means we can say ourselves, and medical means the medical instrument. Now the medical instrument which is used for observing our condition is considered as or called as biomedical research devices or biomedical device. Okay, तर आपली वॉच जी होती तर ती आता साधारण वॉच राहिलेली नाही, तर ती एक बायोमेडिकल डिव्हाइस झालेली आहे. जो मोबाईल फोन आपण यूज करत होतो तो देखील एक बायोमेडिकल डिव्हाइस आज झालेला आपल्याला दिसून येतो आहे. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट. याच्याने काय मदत होते आहे आपल्याला? दे डिटेक्ट अवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप अला पॅटर्न. बरोबर. आपला हार्ट रेट कसा आहे, त्याच्यानंतर आपला स्लीप पॅटर्न कसा आहे, वेदर वी आर टेकिंग डीप स्लीप ऑर नॉट. आपण डीप स्लीप घेतो का, गार झोपेमध्ये असतो का की नाही, किंवा आपली झोप कशी असते याचं रेकॉर्ड ते मेंटेन करतं. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज. ओके, आपण दिवसभरातून किती चाललो, बरोबर, किती कॅलरीज आपण बर्न केल्या याचं देखील रेकॉर्ड हे डिव्हायसेस ठेवतात. द डिस्टन्स वॉक्ड, किती अंतर आपण चाललो, किती पावलं चाललो. तर या प्रकारचं आपल्याशी रिलेटेड जी माहिती आहे तर ती सर्व माहिती, सर्व प्रकारची माहिती या प्रकारचे बायोमेडिकल डिव्हायसेस हे देत असतात. द ॲनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. जसे तर हा जो डेटा कलेक्ट होतो आहे आपल्या संदर्भातला, तर या डेटाच्या साहाय्याने एक न्यू इन्साइट्स आपल्याला मिळतं आहे. म्हणजे दिवसभरातून जर आपलं 5 किलोमीटर चालणं झालं पाहिजे, ही जर एक कन्सेप्ट असेल, तर आपण जी स्मार्ट वॉच आपल्या रिस्टवर वेअर करतो तर ते आपण दिवसभरातून किती पावलं चाललो, किती चाललो याचं एक थोडक्यात आपल्याला डेटा ते उपलब्ध करून देतं. आणि त्याच्यावरनं एक न्यू इन्साईट आपल्याला मिळते की आपल्याला अजून किती चाललं पाहिजे होतं, आपण किती चाललं पाहिजे याच्याविषयी आपण ठरवू शकतो. तर ही एक पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन, म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात आपल्याला ही माहिती उपलब्ध होते आहे. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. आजकाल तर आपल्याला आपलं ब्लड शुगर किती आहे, ब्लड प्रेशर किती आहे याच्यासाठी देखील न्यू गॅजेट्स आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध झालेले दिसत आहेत. ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू. तर या प्रकारचे गॅजेट्स आजकाल हॉस्पिटल्समध्ये देखील दिले जातात, अवेलेबल केले जातात. कारण पेशंट जे आहेत तर त्या पेशंटची कंडिशन कशी आहे, म्हणजे 24/7 म्हणजे 24 तास या प्रकारचा डेटा त्याचा या गॅजेटच्या साहाय्याने उपलब्ध होऊ शकतो. विथ द हेल्प ऑफ बिग डेटा द डॉक्टर्स कॅन नाव हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट. तर हा जो आपला बिग डेटा आपल्या संदर्भातला, आपल्या हेल्थच्या संदर्भातला उपलब्ध झालेला आहे, तर याचा काय उपयोग होतो? द बेनिफिट ऑफ दिस बिग डेटा इज दॅट बेटर डायग्नोसिस. तर
याच्याने जे डायग्नोसिस आहे आपल्या आजाराचं, तर ते एलमेंट मीन्स आजार, तर कुठल्याही प्रकारच्या आजाराचं एक बेटर डायग्नोसिस होऊ शकतं. द इफेक्ट ऑफ एनी ड्रग एटसेट्रा, एखाद्या गोळीचा परिणाम काय होतो आपल्या शरीरावर, किती बेटर इम्पॅक्ट ते करत आहे, तर हे देखील आपल्याला त्या बिग डेटाच्या साहाय्याने मदत होऊ शकते. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्युस्ड, आणि आधी जो गेसवर्क चालायचा डॉक्टरांकडनं, की आपण डॉक्टरांकडे आधी चेकअपला जायचो, तर डॉक्टर सरळ आपल्याला 3 किंवा 4 दिवसाच्या मेडिसिन्स प्रिस्क्राईब करायचे, लिहून द्यायचे, आणि मग ते आपल्याला परत रिव्हिजिटसाठी ते 3 किंवा 4 दिवसांनी बोलवायचे. ते काय होतं, गेसवर्क होतं. बट नाव द डॉक्टर्स हॅव द रेकॉर्ड अबाउट द पेशंट. आता डॉक्टरांकडे रेकॉर्ड आहे, बिग डेटा आहे, बरोबर. आपला हार्ट रेट आहे, आपलं ब्लड शुगर आहे, त्याच्यानंतर आपलं ब्लड प्रेशर असेल, या संदर्भातला पूर्ण डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि म्हणून जे गेसवर्क आहे, तर ते गेसवर्कला आता कुठल्याही प्रकारचा स्कोप आता उरलेला नाही. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन्ड अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन्ड. आता सर्व पास्ट रेकॉर्ड आता उपलब्ध असतात, आणि त्या पेशंट संदर्भातले सर्व रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे चांगल्या पद्धतीने बेटर ॲनालिसिस आपल्याला आपल्या आरोग्यासंदर्भात मिळतो. बिग डेटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिझिजेस. तर या बिग डेटाच्या साहाय्याने आता आपण काय करू शकतो, आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स म्हणजे साथीच्या आजारांचा जो उद्रेक होतो एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये, तर या बिग डेटाच्या साहाय्याने आपल्याला ते समजायला मदत होते. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन. तुम्ही फक्त मोबाईलवर तुमच्या व्हॉट्सॲपच्या साहाय्याने किंवा फेसबुकच्या साहाय्याने फक्त तुम्ही टाईप केलं आय एम डाऊन विथ फ्लू, तरी नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, तर त्या पर्टिक्युलर एरियाचं ते सर्वे करतात, नेसेसरी प्रिकॉशन्स घेतली जाते, आणि या पद्धतीने पूर्ण त्या परिसराचा स्टडी केला जातो. हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? इट इज ओनली बिकॉज ऑफ बिग डेटा. फार्मास्युटिकल कंपनीज वुड पे ह्यूज अमाउंट टू रिसीव द हेल्थ डेटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया. ज्या फार्मा कंपनीज आहेत, म्हणजे औषध निर्माण करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत, तर या कंपनीज या स्वरूपाचा बिग डेटा मिळवण्यासाठी, हेल्थशी रिलेटेड बिग डेटा मिळवण्यासाठी लाखो रुपये ते आज खर्च करता आहेत. का? तर त्यांना रिसर्च करायचा असतो, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये कोणत्या प्रकारचा आजार निर्माण होतो आहे, तर याचा रिसर्च त्यांना करायचा असतो, आणि म्हणून या फार्मा कंपन्या खूप असे पैसे हे या बिग डेटावर खर्च करतायत. विथ द हेल्प ऑफ द बिग डेटा गॅदर्ड, individuals are often given suggestions and solutions for the problem they are encountering. तर हा जो डेटा उपलब्ध झालेला आहे, तर या डेटाच्या सहाय्याने प्रत्येक व्यक्तीला आज आपण सजेशन्स मिळता आहे, सोल्युशन्स मिळता आहेत, की नेमकं आपलं जो प्रॉब्लेम फेस करतो आहोत, त्या प्रॉब्लेमला कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकतो किंवा कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. नाउ लेट्स टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट यूज ऑफ बिग डेटा, दॅट इज बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. तर या बिग डेटाचा वापर आज बँकिंगमध्ये देखील केला जातो आहे, फायनान्समध्ये अँड ट्रेडिंगमध्ये देखील केला जातो आहे. लेट्स सी द यूज इन डिटेल. विथ द बिग डेटा एनालिटिक्स, द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. तर या बिग डेटा ॲनालिटिक्सच्या साहाय्याने, बरोबर, याच्या साहाय्याने आता लोकांचे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स कसे आहेत
याचा देखील अभ्यास केला जातो. म्हणजे लोक कशात इन्व्हेस्ट करतायत, बरोबर. रिअल इस्टेट असेल किंवा गोल्ड असेल किंवा शेअर मार्केट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर या स्वरूपाच्या गोष्टींमध्ये आज इन्व्हेस्ट करताना लोक दिसत आहेत. तर याचा एक स्टडी आपल्याला बिग डेटाच्या सहाय्याने करता येऊ शकतो. न्यू इन्साइट्स हॅव अनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लान्स. आणि या बिग डेटाच्या सहाय्याने आता जे फायनान्स सेक्टर आहे किंवा बँकिंग सेक्टर आहे, तर यांना एक नवी इन्साईट मिळालेली आहे, दॅट हाऊ टू मेक यूज ऑफ दॅट बिग डेटा. या बिग डेटाचा वापर कसा करायचा याचं एक नॉलेज त्यांना आलेलं आहे, आणि म्हणून ते लोकांसाठी आता एक सुटेबल प्लान्स ते आज मार्केटमध्ये आणताना दिसत आहेत. बिग डेटा हॅज अनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आणि नवनवीन प्लान्समुळे आज लोकांना चांगल्या पद्धतीचा आपण एक सर्विस, स्मूथ अशी फंक्शनिंग आज लोकांना उपलब्ध झालेले आहे वेगवेगळ्या एजन्सीजकडून किंवा इन्स्टिट्यूशन्सकडून. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trials, etc. तर बँकिंग आणि फायनान्स या बिग डेटाचा वापर कशा करतायत, तर टू प्रेडिक्ट करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी, रोखण्यासाठी. काय रोखण्यासाठी? सायबर क्राईम्स किंवा कार्ड फ्रॉड डिटेक्शन किंवा आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रायल्स. तर सायबर क्राईम्स रोखण्यासाठी, त्याच्यानंतर कार्ड फ्रॉड डिटेक्शनसाठी. जे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे कार्ड आहेत, तर त्यांचा जो फ्रॉड होतो आहे, तर तो रोखण्यासाठी, आणि जे ऑडिट केलं जातं ते ऑडिट मेंटेन करण्यासाठी देखील या स्वरूपाचा बिग डेटाचा वापर आज होताना दिसतो आहे. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. तर आज मार्केटमध्ये जे सायबर क्राईम होत आहे, तर ते रोखण्यासाठी किंवा जे उपलब्ध बिग डेटा आहे, पास्ट हिस्ट्री आहे, तर त्याचा वापर करून प्रिव्हेंट केलं जातं आहे. प्रिव्हियस जो डेटा आहे त्याच्या सहाय्याने काही प्रिव्हेन्शन घेतले जातात. ब्रूट फोर्स अटॅक्स. तर ब्रूट फोर्स अटॅक म्हणजे काय? अ सायबर अटॅक दॅट रिलाइज ऑन गेसिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ए टार्गेटेड पासवर्ड अंटिल द राईट वन इज फाउंड. म्हणजे एक गृहीत धरलं जातं की नेमकं डेटाच्या सहाय्याने, या माहितीच्या सहाय्याने सायबर क्राईम कसा होऊ शकतो याच्यावर एक रिसर्च केला जातो, आणि ते जे ड्रॉबॅक्स आहेत त्यांच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं जातं, सुधार केले जातं. त्याला ब्रूट फोर्स अटॅक्स असं म्हटलं जातं. तर बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स, बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. तर बिग डेटाचा वापर फक्त सायबर क्राईम रोखण्यासाठी होत नाहीये, तर जे मिस ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजे चुकीच्या पद्धतीने जे फंड ट्रान्सफर जे झालेले आहेत त्याच्याशी रिलेटेड इश्यूज पण सॉल्व्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो आहे. किंवा इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने आज जे फंड ट्रान्सफर केले जातात किंवा काही आपण म्हणू शकतो की पैसे ट्रान्सफर केले जातात, त्याच्यामध्ये जे फेल्युअर येतं किंवा त्याच्यामध्ये जे अपयश येतं इंटरनेट बँकिंग संदर्भात, तर ते इश्यू देखील सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बिग डेटाचा वापर होताना दिसतो आहे. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. तर बिग डेटा प्रेडिक्ट करू शकतो काय? पॉसिबल स्पाइक्स म्हणजे आपण म्हणू शकतो की उंच असं किंवा अरुंद असा किनार,
आजकाल आपण पाहतो आहोत की स्पाइक्स नावाची एक हेअरस्टाईल पण आलेली आहे. तर अशी उंच अशी ती हेअरस्टाईल अशी केली जाते केसांची. तर जे ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते देखील आपण मॅनेज करू शकतो बिग डेटाच्या सहाय्याने. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, दॅट इज SEC, is using big data to monitor financial markets of possible illegal trades and suspicious activities. तर SEC नावाची जी कमिशन आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, तर हे काय करता आहे, बिग डेटाचा वापर करता आहे. ॲक्च्युली इट इज रिलेटिंग विथ स्टॉक मार्केट और शेअर मार्केट असे हे कमिशन आहे. तर ते काय करता आहे, बिग डेटाचा वापर करता आहे का, टू मॉनिटर करण्यासाठी. जे फायनान्शियल मार्केट आहे तर त्याच्यामध्ये जे इलिगल ट्रेड होत आहे किंवा जे सस्पिशियस शंकास्पद अशा ज्या कृती घडत आहेत तर त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी, नजर ठेवण्यासाठी बिग डेटाचा वापर केला जातो आहे. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. तर SEC अजून काय करते आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसर. आता ही नॅचरल लँग्वेज प्रोसेसर काय असते, त्याला NLP असं म्हटलं जातं. तर इट इज युज्ड or is a subfield of computer science. It is a subfield of computer science that uses computer-based methods to analyze language in text and speech. म्हणजे आपण कम्प्युटरला जी ह्युमन लँग्वेज आपण जी टाईप करतो तर ती ह्युमन लँग्वेज कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये ती ट्रान्सफर केली जाते. त्याला आपण नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स असं म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये जो फ्रॉड होतो आहे तर तो शोधण्यासाठी देखील त्याचा वापर होतो आहे बिग डेटाचा. त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये देखील आज बिग डेटाचा वापर होताना दिसतो आहे. तर काय आहे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग? इज an area where big data finds a lot of use today. Here, big data algorithms are used to make trading decisions. तर बिग डेटाच्या सहाय्याने आपण अल्गोरिदम जे आहेत, बरोबर, तर अल्गोरिदम ज्याचं आपण असं म्हणू शकतो की अ सेट ऑफ रूल्स फॉर सॉल्विंग अ प्रॉब्लेम इज अ फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स, दॅट इज अल्गोरिदम्स. ओके. तर बिग डेटा अल्गोरिदम्स याच्या सहाय्याने जे ट्रेडिंग आहे, म्हणजे शेअर मार्केट असेल किंवा स्टॉक मार्केट असेल, तर याच्यावर वॉच केला जातो किंवा त्याच्याशी रिलेटेड जो डेटा आहे तर तो अतिशय सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने कस्टमर्सला उपलब्ध केला जातो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. तर बिग डेटा अल्गोरिदमच्या सहाय्याने, मदतीने आता जे स्टॉक मार्केटमध्ये किंवा इक्विटीमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये जे इंटरेस्टेड आहेत तर ते आता बाय अँड सेल म्हणजे खरेदी आणि विक्री, शेअर्स असतील, स्टॉक्स असतील किंवा इक्विटी असेल तर ते बाय करू शकतात किंवा सेल करू शकतात. तो निर्णय घेऊ शकतात विदिन अ सेकंड्स, काही सेकंदामध्ये ते हा निर्णय घेऊ शकतात. तर या पद्धतीचा बेनिफिट आपल्याला बिग डेटाचा आज वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये होताना दिसतो आहे. ओके. सो दिस इज वॉट about banking, finance and trading. Now let's see the fifth use of big data, that is sports.
When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. आपण जेव्हा क्रिकेट मॅच पाहतो तर त्याच वेळेस आपल्याला विपुल प्रमाणात अशी माहिती किंवा सर्व पद्धतीची जी माहिती आहे तर ती क्रमवारीने आपल्याला स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आपल्याला एकाच वेळेस स्क्रीनवर दिसतं आहे. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. तर हा जो डेटा आहे मोठ्या स्वरूपाचा, तर हा डेटा कुठून कलेक्ट करण्यात आलेला आहे? ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, म्हणजे जे मॅचेसचं जे रेकॉर्डिंग केलं गेलं, ट्रेनिंग सेशन्स, जे प्लेयर्सला ट्रेनिंग देण्यात आलं किंवा जे वर्कआउट्स आहेत, या सर्वांसंबंधीचा जो डेटा आहे आज उपलब्ध होताना दिसतो आहे. द डेटा अनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. तर या डेटाचा मदत काय होते आहे या बिग डेटाचा? तर जो स्पोर्ट्स पर्सन आहे, जो खेळाडू आहे, क्रिकेटर आहे किंवा अजून दुसरा खेळाडू असेल कोणता तरी स्पोर्ट्स संबंधातला, तर त्याला त्याचा परफॉर्मन्सचा अभ्यास करता येतो की कोणत्या मॅचमध्ये तो कसा खेळला, त्याचा परफॉर्मन्स कसा होता आणि आता त्याला कसं खेळायचं आहे. हे फक्त एखाद्या पर्टिक्युलर प्लेअरचं स्टडी नाही, तर वर्ल्ड वाईड पूर्ण जगभरातल्या कुठल्याही प्लेअरचा आपण स्टडी याच्या साहाय्याने करू शकतो. It has tremendously helped in improving individual as well as team performance. याच्याने वैयक्तिक परफॉर्मन्स देखील सुधारतो आणि टीमचा परफॉर्मन्स देखील सुधारायला मदत होते. द सेन्सर्स embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. तर आज जे स्पोर्ट्स इक्विपमेंट आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला सेन्सर्स बसवलेले दिसतात आणि या सेन्सर्समुळे आपल्याला काय होतं, जो गेम आहे तर तो गेम आपल्याला क्लोज क्वार्टर्सने पाहायला मिळतो आहे. आता फॉर एक्झाम्पल जे स्टम्प्स आहेत, क्रिकेटमधले स्टम्प्स आहेत, तर ते स्टम्प्समध्ये सेन्सर आहे आणि त्या सेन्सरच्या सहाय्याने आपण पाहू शकतो की वेदर द बॉल हिट द स्टम्प ऑर नॉट. तर त्या सेन्सरच्या सहाय्याने आपल्याला मदत होते की तो बॉल निश्चितच त्या स्टम्पला टच झालेला आहे का नाही, बरोबर. आणि त्याच्याने जे डिसिजन आहे तर ते डिसिजनमध्ये परफेक्शन येतं. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. या सेन्सरच्या सहाय्याने आपल्याला जी फील्ड आहे त्या फील्डची कंडिशन म्हणजे मॉइश्चर कसं आहे किंवा एकंदरीत ते फील्ड कशा स्वरूपाचं आहे तर हे समजायला मदत होते. द वेदर, त्याच्यानंतर वेदर पॅटर्न कसा आहे, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, एखाद्या प्लेअरचा परफॉर्मन्स कसा आहे, तर हे सर्व जे याच्याशी रिलेटेड डेटा आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. म्हणजे व्हिडिओ ॲनालिटिक्स आहेत त्याच्या सहाय्यानं तर आपल्याला प्रत्येक बॉल कसा गेला, तो कसा हिट केला, किती उंच गेला, या सर्व गोष्टींचा रेकॉर्ड आज आपल्याला बिग डेटाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे आणि त्याचा आपण स्टडी करू शकतो. ओके, सो इन दिस वे वी हॅव स्टडीड हिअर the 5 uses of big data. The remaining we will see in next video. Okay, so keep watching the videos and be safe. Thank you.